तर जरांगेंचा मोर्चा मुंबईत येतोय, मात्र शिंदे फार्म हाऊसवर आहेत अशी टीका आदित्य ठाकरेंनी केलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री फार्म हाऊसवर राज्य कोण चालवतंय असा प्रश्न देखील आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। मराठा आरक्षणासाठी मोठा जो आक्रोश आहे तो मुंबईकडे येतोय। जरांगे पाटील मुंबईच्या आता वेशीवरती आहेत। हो, आणि आपण पाहताय तो मोर्चा इथे येत आहे मुंबईला। त्यांचं म्हणणं आहे की आमचं ऐकून घ्या, पण जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत ते आपल्या फार्म हाऊसवर मजा करत आहेत। नक्कीच वेगवेगळ्या ज्या नोटीस आहेत ते आपण बघताय, व्हिडिओ टाकतायत, काहीतरी मजा करत आहेत। तर मूळ गोष्ट हीच आहे की राज्य चालवते कोण। आणि कधी कधी असं वाटतं की प्रत्येक पौर्णिमेला ते फार्म हाऊसवर असतात, काय करतात काय माहित नाही आम्हाला। मात्र जे आंदोलक आहेत, जरांगे पाटील आहेत, त्यांना पोलिसांकडून नोटीस बजावण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। मुख्य मुंबई म्हणजे एवढी गोष्ट मोठी आहे, एवढा मोठा मोर्चा जेव्हा मुंबईकडे येत असतो की कुठेही आक्रोश होत असतो, मागण्या ज्या आहेत त्यांच्याशी चर्चा करायची की फार्म हाऊसवर निघून जायचं सुट्टी करायला। जसं मध्ये डॅव्हॉसला निघालेले तसं आज फार्म हाऊसला आहेत। नक्की दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर उद्या मोठा जो आक्रोश आहे तो मुंबईत दिसेल। तुमची भूमिका काय असेल, तुमच्या पक्षाची मला भूमिका? वाटतं आमच्यापेक्षा जे मुख्यमंत्री ज्यांच्या फार्म हाऊसमध्ये 2-2 हेलिपॅड आहेत, त्या गावाकडे रस्ता नाही आहे पण 2 हेलिपॅड आहेत, असे मुख्यमंत्री काय करणार हा एक मोठा विषय आहेच ना। एवढं सत्ता काबीज करून बसलात तुम्ही घटनाबाह्य प्रकारे, तर तुम्ही नक्की काय करणार हा विषय आहे। लोकांना तुम्ही उत्तर देणार की फार्म हाऊसमध्ये लपून बसणार? व्हिडिओ जर्नलिस्ट मोहन डुबेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी।